निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ आहे. हा, कुठून बोलताय ताई? हो, मी नाव नाही सांगत ताई. हा अनुभव शेअर करायचा होता. हा, सांगा सांगा. हा, माझा मुलगा आहे, हा आता 9 वर्षाचा आहे. पण तो जेव्हा लहान होता ना, हा 2-2.5 वर्षापासून त्याला म्हणजे सारखी तब्येतीची तक्रार असायची. हो हो हो. सारखं सर्दी, खोकला हम्म, असं. हम्म. मग आम्हाला काय वाटायचं, लहान आहे म्हटल्यावर राहणार. बरोबर. नंतर एकदा ना असंच डॉक्टरांनी म्हटले त्याला असं थोडंसं अस्थमा टाईप आहे. अरे बापरे. हा हा, मग ते नंतर कमी होईल म्हटले, हळूहळू जसं वय वाढेल तसं कमी होईल बोलले. बरोबर. हा हा. मग ते आता शेवटी कसं डॉक्टर म्हणले होते त्यांच्या ह्याच्याने ते सांगणार, पण आपल्याला एक आई म्हणून काळजी वाटायची. सारखं किती वाटणारच. ह्याला बरोबर आहे. औषधं किती घालायची आणि सारखी त्याला नजर पण व्हायची, कुठे घेऊन गेलं काय, सारखं आजारीच. अरे महिना बापरे. झाला की आजारी, महिना झाला की आजारी. हम्म, शेवटी ते डॉक्टरच म्हणले, किती त्याला आणताय हो सारखं तुम्ही हम्म, असं. मग बापरे. एकदा मी आमच्या इथं केंद्रात ना साप्ताहिक पारायणला बसले होते हम्म. आणि 3ऱ्या का 4थ्या दिवशीच त्याला पुन्हा तसा त्रास झाला. अगं मग बाई. हा. आधी ज्यावेळी झाला होता त्यावेळी ऍडमिटच करायला लावलं होतं. मग मी हम्म, म्हटलं की आता ह्यावेळी पण ऍडमिट करावं लागतं का काय. मग हम्म, मी दवाखान्यात जातानाच म्हटलं, स्वामी मी पारायणला बसले हम्म. आणि फक्त ह्याला औषधं लिहून देऊ देत आणि घरी पाठवू देत, मला पारायणला बसायचंय, पूर्ण करायचंय आणि हा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याला तुम्ही व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित बरं करा. हा. तर त्या दिवशी तसंच झालं. गेलो आम्ही, तर त्या डॉक्टरांच्या मिसेस होत्या, त्या पण डॉक्टरच आहेत. त्यांनी म्हटले, कुठं काय झालंय, ह्याला कशाला आणलंय म्हटले. अरे. आणि फक्त 2-3 औषधं लिहून दिली हा. आणि ठीक आहे म्हटले, जावा. अरे मग वा. माझी फक्त परीक्षा होती ती, की पारायण काळात, की हा. ही काय करते. बरोबर. खरंच. आणि 8ला बरोबर वाचन चालू व्हायचं ताई. 10 मिनिटंच राहिली होती मी पोचायला तिथं. हा. आणि पुन्हा घरात येऊन, आता दवाखान्यात गेले म्हटल्यावर पुन्हा घरी येऊन सगळं व्यवस्थित आवरून आंघोळ वगैरे करून पुन्हा मी गेली आणि मी गेल्यानंतर वाचन चालू झालं ताई त्या दिवशी. अरे वा. बघा हो. आणि किती मग छान. नंतर त्याचा हा त्रास हळूहळू कमी झाला. हा. पण एकदा डॉक्टर काय बोलले, नंतर मग थोडं ड्युरेशन वाढून व्हायला लागलं ते, म्हणजे 3 अच्छा. महिन्यांनी, हा 4 हा हा. महिन्यांनी. पण औषध काय त्याला बंदच होईना. अगं बाई. हा मग हा. ते सर म्हटले की नाही, हे तुम्ही द्यायलाच पाहिजे कंपल्सरी त्याला. अरे मग मी बापरे. काय, द्यायलाच पाहिजे, तो मोठा होईल त्यावेळी आपण कमी करू. हा पण हा माझं काय ते हे होईना, मन ऐकेना. हा म्हटलं हा. मोठा होईल तोपर्यंत का वाट बघायची, आपले स्वामी आहेत. मग मी बरोबर. त्यांना, स्वामींना सांगितलं की हा. त्याला औषध त्याचं बंद होऊ दे, तो व्यवस्थित, म्हणजे जशी लहान मुलं राहतात, खेळतात, बागडतात, हे हो. ॲलर्जी ते ॲलर्जी असलं काय आपल्याला नको. बरोबर. हा. म्हणजे काही थंड पाणी पिलं, आईस्क्रीम खाल्लं, आलंच सर्दी असं. अरे. लहान मुलांना कसं सगळ्या गोष्टी आपण किती रिस्ट्रिक्शन आणणार ना त्यांना. बरोबर आहे. हो. मग असं आपल्याला नको आहे. स्वामी मी तारक मंत्र हेच आपलं अमृत आहे खरं आणि खरं. तुम्ही ह्याच्यावर त्याला व्यवस्थित करा म्हटलं. तर ते त्या दिवसापासून मी त्याला देते तारक मंत्राचं पाणी. त्याच्यानंतर अजिबात त्याला सर्दी, खोकला किंवा ते औषध नाही. अरे वा. बघा हो. किती छान ताई. हो. खूप आता सुंदर अनुभव. हो, नॉर्मली म्हणजे जे रुटीनली मुलं होतंय सर्दी खोकला, हो तसं तेवढं होतंय, पण औषधच काय द्यावं लागत नाही हो त्याला. हो. हे महत्वाचं. कारण खरंय. ते डॉक्टर काय म्हणाले, क्लायमेट चेंज झालं, तर धूर गेला, त्याला हे होणारच. हा हा मग हा. ते ऐकून कसं तरी वाटलं ना मला. म्हणजे बरोबर लहान बरोबर. मुलं म्हटल्यावर जाणार इकडं तिकडं, जाणारच. खरे. खेळणार. मग आता कसा आहे तो? आता काही त्रास नाही त्याला. अरे वा. तो रोज मागून पितो तो पाणी. आज अरे वा. केलंय का विचारतो. हो, मला करायला एकदा वेळ होतो, कुठेतरी बाहेर गेलेली असते. हा. मग आल्यावर उदी का होईना तो लावून घेतो स्वतःची स्वतः. पाणी जरी त्या दिवशी नसेल, हा उदी लावून झोपतो. स्वामी समर्थांची हा. केंद्रातनं आणलेली उदी पण आहे. हा ती हा. रोज लावून शाळेत जातो. स्वामींना सांगतो, आज माझ्याबरोबर चला, आज माझं आ, स्पोर्ट्स आहे, आज माझी एक्झाम आहे, आज अरे वा. माझ्यासोबत चला, असं सगळं बोलतो तो त्यांच्याशी. अय्या. किती आणि छान ना.
होय. आणि एक दिवस काय झालं, त्याला असंच माझ्या आईला मी विचारलं की पारायण आहे, तू बसणार का? तर माझी आई जरा डगमगीत होती, होय म्हणायचं नाही म्हणायचं. तोपर्यंत ना मी तिला असंच म्हणले, तुझं नेहमी असंच असतंय, नेहमी डिसिजन तू लवकर घेत नाही. तोपर्यंत माझा मुलगा काय म्हटला, मम्मी बघ ऐकू यायला लागले. म्हटलं काय ऐकू आलं? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, त्याला ऐकू आलं तिथं आईच्या घरात, माझ्या आईच्या घरात. मी म्हटलं नाही रे. मग कुणाची रिंगटोन आहे का बघितली, कॉलर ट्यून कुणाची आहे का बघितली, बाहेर कोण गेलं का बघितलं, काही नव्हतं मॅडम. त्याला ते ऐकू गेलं आणि त्यानं आजीला सांगितलं, तू बघ होय नाही म्हणा लागलेस मम्मीला, मला ऐकू आलं ते. त्याला ऐकू आलं म्हणून माझी मम्मी तयार झाली पारायणला बसायला आणि तिने पारायण केलं. अरे वा. एक दिवसाचं इथं नरसिंहवाडीला असतं. अरे वा. हा, तिथं तिनं केलं. हा, तो सरळ म्हटला मला ऐकू आलं, ऐकू आलं. बघा, खरंच स्वामी त्यांच्याशी अगदी डायरेक्ट बोलतात मुलांशी. हो हो. आणि मग त्याला बरं वाटलं म्हणून ना ताई, मी त्याला ह्याला घेऊन गेले प्रदीप दादांच्याकडे, जाऊन मठात जाऊन भेटून आलो. आता तब्येत त्याची छान आहे ना, मग प्रदीप दादांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. आम्ही 2 दिवस होतो. बापरे. हो, मी आईला पण घेऊन गेले होते. अरे वा वा वा. कारण आईचं थोडंसं प्रश्न उत्तर होतं, आईला घेऊन गेले होते. आणि माझा पण एक प्रश्न होता, ते दिले त्यांनी मला आता सेवा, ती चालू आहे. ते पूर्ण झालं की मी तुम्हाला नक्की आणि कॉल करेन. पण भरपूर फरक पडलाय मला मठात जाऊन आल्यापासून. खूपच फरक पडलाय, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. आणि आमचा भिशी ग्रुप आहे, त्याच्यात बऱ्यापैकी सगळ्या मैत्रिणी माझ्या स्वामी भक्त आहेत. अरे वा. हो. आणि एक दोघी तिघींचे ना म्हणजे असे पर्सनल त्यांचे प्रॉब्लेम आहेत नवरा बायकोंचे. त्यांना म्हटलं ह्या गोष्टी बाहेर कोणाला सांगायच्या नसतात, आपल्या पर्सनल गोष्टी आपापल्यातच मिटवायच्या. फक्त एकच उपाय ह्याच्यावर की स्वामींचं जप करायचा आणि तारक मंत्राचं पाणी पूर्ण घरात सगळ्यांना. मग अशीच मॅडम मी हळदी कुंकवाला जाऊन आले, तिथं 2 मैत्रिणींनी माझी नावं सांगितली की हिनं सांगितली म्हणून आम्ही स्वामींचं करतोय आणि आता आमचं व्यवस्थित आहे. किती सुंदर. हो, मला इतकं छान वाटलं खरंच. हो, मी त्यांना तेच म्हटलं, तुम्ही काय माळ घेऊन बसा किंवा ह्या वेळेला बसा असं काही करू नका. जसं जमेल तसं दिवसातून. आणि स्वामी तुमच्याकडे येऊन गेलेले असतात दिवसातून एकदा तरी, तुम्ही रात्री झोपताना आठवा म्हटलं. मग अशीच आमचा अर्धा तासापूर्वीच हा विषय झाला की तुम्ही आठवून बघा, स्वामी कधी कधी पदोपदी तुम्हाला मदत करत असतात. त्यांनी कबुली दिली माझ्या समोर की हो आम्हाला प्रचिती आली आहे. आणि एक मैत्रीण तरी 1 तासभर पूर्ण माझ्याशी रडून म्हणजे सगळ्या गोष्टी शेअर केली. म्हणजे मला सांगितलीस असं कोणाला सांगू नको, कारण कोण कसं असेल बाहेर कोणाला तरी सांगत जाणार. त्यामुळे मी सांगायचं, त्यांनाच साकडं घालायचं. हो, मी तिला तेच सांगितलं आणि केंजळे दादांचा नंबर दिलाय तिला, आणि जर तुला तसं काय वाटलं, त्रास वाटला तर ह्या नंबरला कॉल कर तू म्हणून. हा, मग ती ट्राय करत आहे पण अजून नाही लागलेला आहे तिचा नंबर. मेसेज करून ठेवायचे, म्हणजे महिला सहकारी ग्रुपच्या ऍडमिन ताई पण बघतात, केंद्रीय दादा पण बघतात. हो हो, मी दोघींना दिलाय मॅडम नंबर. मग शेअर करताय ताई? हो हो हो, मी आणि करत जाईन तुम्हाला. मला नक्की नंबर सेव्ह केलाय मी. हो, आणि स्वामींची कृपादृष्टी, आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांवर अशीच राहू दे. आणि तुमच्या हातून खूप छान सेवा घडते, बरेच स्वामी भक्त घडतात. फक्त युट्यूब चॅनल बघून जर इतका प्रचार प्रसार होत असेल तर आणि काय पाहिजे. खरंय ताई, खरंच फक्त स्वामी कळायला पाहिजेत सगळ्यांना. कळायला पाहिजे, नक्की कळणार ताई आता. हो हो, खूप छान ताई, शेअर करते. हो, श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.